नमस्कार मित्रांनो, माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। धनलक्ष्मी बँकच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे या बँकेमध्ये जर तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल तर अर्थातच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात। चला तर मग जाणून घेऊया भरतीची जाहिरातीतील संपूर्ण माहिती। यामध्ये 2 पदे भरली जाणार आहे। त्यामध्ये ज्युनियर ऑफिसर व असिस्टंट मॅनेजर हे 2 पद असणार आहे। याचे लोकेशन हे संपूर्ण भारतभर असून एज लिमिट देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने ज्युनियर ऑफिसर या पदासाठीची एज लिमिट 21 ते 25 वर्षे असेल व असिस्टंट मॅनेजर या पदासाठीची एज लिमिट 21 ते 28 वर्षे एवढी असणार आहे। ॲप्लिकेशन फी 708 रुपये पर कॅन्डिडेट अशाप्रमाणे असेल व एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेली आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता। ज्युनियर ऑफिसर या पदासाठीची एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेली आहे। एनी डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क्स, म्हणजे 60% मार्कने तुम्ही एज्युकेशन तुमची डिग्री पूर्ण केलेली असावी। व असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एनी मास्टर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क, म्हणजेच तुम्हाला असिस्टंट मॅनेजर या पदासाठी मास्टर डिग्री पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे। एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहे। दिल्ली, NCR, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अहमदाबाद, चंदीगड, हैदराबाद अशा प्रकारे विविध प्रकारचे एक्झामचे सेंटर देण्यात आलेले आहे। व त्या ठिकाणी एक साईटसुद्धा देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेलसुद्धा चेक करता येणार आहे। यामध्ये 23 जून 2025 पासून अर्ज प्रक्रियेची ऑनलाईन प्रणाली चालू झालेली असून 12 जुलैपर्यंत हे अर्ज पूर्ण करावे लागणार आहे। यामध्ये काही संबंधित महत्त्वाच्या बाबींची सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे व रजिस्ट्रेशन बाबतची आहे। त्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ, साईन अशा त्याचप्रमाणे थंब अशी संपूर्ण काही बाबी अपलोड करावी लागणार आहे। त्यामुळे त्याची संपूर्ण साईज देण्यात आलेली आहे। योग्य साईजनुसार तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे। रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस आपण बघू शकता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाहिरातीची लिंक देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन स्वतः जाहिरात बघू शकता। पेमेंटसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे लागेल। 708 रुपये एवढी ॲप्लिकेशन फी या भरतीची असणार आहे। फोटोग्राफची इमेज 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर या साईजमध्ये अपलोड करावी लागणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला फोटोग्राफसुद्धा तुमचा अपलोड करावा लागेल। आपण बघू शकता स्क्रीनवर संपूर्ण माहिती या भरतीसंबंधित देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। यामध्ये एकूण 5 विषय परीक्षेसाठी असणार आहे। रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस व कॅम्प्युटर नॉलेज असे एकूण 5 विषयांचा समावेश परीक्षेत होणार आहे। एका विषयासाठी 40 प्रश्न, म्हणजेच एकूण 200 प्रश्न 200 मार्कासाठी व 120 मिनिटांचा टाईम या परीक्षेसाठी असणार आहे। व 5 तुम्हाला ऑप्शन ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये उपलब्ध होईल। व तुमचं जर एक प्रश्न रॉंग झाला तर त्यामध्ये 1/4 मार्क हा निगेटिव्ह म्हणून काटला जाणार आहे, म्हणजेच यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। अशा प्रकारे धनलक्ष्मी बँकेची ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर 12 जुलैपर्यंत अर्ज करू शकता। मिळूयात नवीन माहितीसह माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।